10 मिनिटात डिलिव्हरी हे मॉडेल बंद करणार असल्याच्या सध्या बातम्या आहेत, पण ही सुविधा ग्राहकांसाठी नव्हतीच. ती गीग वर्कर्सवर कॉर्पोरेट भांडवलाची दहशत बसवण्यासाठी होती. मूळ मुद्दा ती दहशत तशीच राहणार का हा आहे. बातमीप्रमाणे गीग वर्करच्या संपानंतर सरकारकडून आलेल्या दडपणानंतर ब्लिंकिट, स्विगी यांनी त्यांची 10 मिनिटात डिलिव्हरी देण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसे असेलच तर त्यांचं स्वागत. ग्राहकाच्या एखाद्या गंभीर व्याधीवर, आजारावर ट्रीटमेंटसाठी अमुक 1 मिनिटात जीवनदायी औषध वा तत्सम वस्तू पोहोचली पाहिजे हा आग्रह समजण्यासारखा आहे. ही परिस्थिती सोडून दररोजच्या वापराच्या कोणत्याच गोष्टी अशा नाहीत की त्या कमीत कमी मिनिटात ग्राहकाला मिळाल्या पाहिजेत. कोणतीही वस्तू त्या विशिष्ट मिनिटाला मिळाली नाही तर कोणीही ग्राहक मरत नसतो. ग्राहकाला 12 वाजता खायचे असेल आणि त्याला माहिती दिली की बाबा जिन्नस पोहोचायला किमान 1 तास लागणार आहे, तर तो त्याप्रमाणे प्लॅनिंग करेल. गुगल मॅपवर तर लाल रेषा बघून इस्टिमेटेड टाइम एका क्षणात मिळतो. तंत्रज्ञान आहे, पण इरादा वेगळा आहे. किती ग्राहक? क्ष कंपनी अर्ध्या तासात माल देते आणि य कंपनी 10 मिनिटात. या निकषावर य कंपनीकडे ऑर्डर देत असेल. ग्राहक त्यांचे आवडते ब्रँड, मालाची गुणवत्ता व किंमत या निकषांवर कोणाला ऑर्डर द्यायची ते ठरवते. त्याला 10 मिनिट ऐवजी अर्ध्या तासात माल मिळणार असेल तरी तो आपला ब्रँड किंवा काय खायचे त्याचा निर्णय बदलणार नसतो. डिलिव्हरी बॉयजना मिळणारा मेहनताना किती डिलिव्हरी केल्या यावर ठरणार असेल तर जास्त डिलिव्हरी करण्यासाठी तेवढा इन्सेंटिव्ह पुरेसा आहे. त्यातून गीग वर्कर्सना आपल्या वेळेचे, व्यक्तिगत कामांचे, शारीरिक तक्रारींचे व्यवस्थापन करण्यास अवकाश प्राप्त होईल. त्यांना कमी धापा लागतील, मानसिक ताण कमी होईल. असे जर असेल तर अमुक मिनिटात डिलिव्हरी या आयडिया मागील रॅशनल काय? त्याचे रॅशनल आहे या सर्व कॉर्पोरेटना गीग वर्कर्सना अमानवी शिस्तीच्या दहशतीखाली ठेवायचं. 10 मिनिटात डिलिव्हरी मॉडेल बंद केले तरी ते रॅशनल बदलणार नाहीये. ठरलेल्या मिनिटांमध्ये ग्राहकाला माल पोहोचवता आला नाही तर आपले रेटिंग कमी होईल, आपला मेहनताना कापला जाईल, आपल्याला ब्लॉक केलं जाईल, आपली मिळकत बंद झाली की आपल्या कुटुंबाची, लहान मुलांची आबाळ होईल. तुम्हीच कल्पना करून तर बघा, त्या माणसाच्या शरीरातील नसा, स्नायू, रक्तवाहिन्या सतत किती तणावात असू शकतात. मानवी श्रमाला जीवाच्या आकांतात ठेवलं की वर्कर्स संघटित व्हायला घाबरतात. मिळेल ते वेतन घ्यायची तयारी ठेवतात. कंपनीच्या गेट बाहेर हजारो बेकारांची रिझर्व्ह आर्मी हे या सिस्टीमच्या भात्यातील अजून एक हत्यार. त्यातून मानवी श्रमाकडून जास्तीत जास्त वाटा कॉर्पोरेट भांडवलाला आपल्या खिशात घालता येतो. श्रमिकांवर अमानुष आणि अविवेकी दहशत बसवण्याचे गीग वर्कर्स काही पहिले उदाहरण नाही. अमेझॉनच्या जगभरच्या गोडाऊन्स मध्ये हेच होत आहे. अगदी आपल्या मारुती कंपनीच्या गुरगावच्या मानेसर मध्ये झालेला हिंसाचार कामगारांना टॉयलेटसाठी देखील जाणे कठीण केले यामुळेच झाला होता. किंवा ऍप बेस्ड घरकाम करणाऱ्या बाया देणाऱ्या कंपन्या आज हेच करत आहेत. ह्युमन रिसोर्स व्यवस्थापनाचे खूप पुरातन सिक्रेट आहे. हे दहशत पूर्वी अय्याशी सरंजामदार गुलामांवर दहशत बसवायचे. आता उच्च शिक्षित, सुटेड बुटेड कॉर्पोरेट व्यवस्थापक तेच करीत आहेत.